घनसावंगी तालुक्यात बैल चोरट्यांचा सुळसुळाट. जिरड गावातील शेतकऱ्याचा बैल व गाय चोरी. घनसावंगी तालुक्यातील जिरड गाव येथे शेतकरी अशोक माणिकराव उगले यांच्या शेतातील गोठ्यातून एक बैल व एक गाय चोरीला गेल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 21 जुलै रोजी रात्री 1 ते 3 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून एक पांढऱ्या रंगाचा बैल व एक तांबड्या रंगाची गाय चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोठ्यात पाहणी केली असता दोन्ही जनावरे नसल्याचे उघड झाले. त्यानंतर शेतकरी अशोक माणिकराव उगले व ग्रामस्थांनी परिसरात आणि आसपासच्या गावामध्ये शोध मोहीम राबविली. मात्र चोरीस गेलेल्या जनावरांचा कोणताही मागमूस लागला नाही. या प्रकरणी शेतकरी अशोक माणिकराव उगले यांनी दिनांक 22 जुलै 2026 रोजी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र आजपर्यंत चोरीस गेलेली जनावरे सापडलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असताना बैल चोरीला गेल्यामुळे अशोक उगले यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतीच्या कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरीचा छडा लावला तसेच चोरीस गेलेली जनावरे शोधून संबंधित चोरट्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.